हॅलो. आजकाल खूप वेळा विचारलं जातं, की सर अभ्यास कसा करू? ॲक्चुअली ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. एक हिडन क्वेश्चन आहे, की मुलांना असं नाही आहे, की अभ्यास कसा करू? असं झालेलं आहे, की कॉन्सन्ट्रेट कसं करू? तर ह्याच्यात एक खरं तर खूप सोपं उत्तर आहे, की आपण 3 प्रकारे शिकत असतो जनरली. एक आहे ऑडिओ आणि ट्राय करायचं. दुसरं आहे रीडिंग आणि मग ट्राय करायचं. आणि तिसरं आहे रायटिंग आणि ट्राय करायचं. तर आता ऑडिओमधले कुठले एक्झाम्पल जर आपण देऊ शकतो, जर तुम्ही बघितलं तर जनगण मन. ते असं आपण कधी वाचून पाठ केलं असं होत नाही. आपण ऐकत गेलो, सगळ्यांसोबत म्हणत गेलो, ट्राय केलं आणि आपल्याला जनगण मन आलं. सेम विथ गणपतीची आरती इज अ बेस्ट एक्झाम्पल. गणपतीची काय सगळ्याच देवांची आरती जेव्हा पाठ होते तेव्हा. असं आपण पुस्तकातून वाचलं सगळं आणि पाठ झालं असं युजुअली होत नाही. आपण म्हणत गेलो आणि मग ते ऑडिओ ऐकून आपल्याला ते आलं. तर ती खरं तर बेस्ट काय म्हणू शकतो आपण टेक्निक आहे शिकायची लवकर. पण आजकालच्या जमान्यामध्ये ऑब्व्हियसली ज्या वयाची मुलं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येतात, फर्स्ट बीटमध्ये येतात, तिथं जर कोणी अभ्यासाचं वाचन एवढ्या मोठ्याने करत असेल, तर त्याच्यावर बॅचमेट असतील किंवा दुसऱ्याला डिस्टर्ब पण होईल. त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे.